सांगलीच्या विट्यामध्ये स्फोट झालेला आहे आणि या स्फोटात चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। मृतांमध्ये 2 पुरुष, 1 महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे। इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये फ्रीजच्या सिलेंडरचा हा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे चौघांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। बातमी पाहतोय सांगलीमधून। सांगलीच्या विट्यामध्ये हा स्फोट होऊन चौघांचा होरपळून मृत्यू झालेला आहे आणि मृतांमध्ये 2 पुरुष, 1 महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे। या संदर्भात आणखी माहिती घेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडून। स्वप्नील, हा स्फोट नेमका कसा झालेला आहे, काय माहिती आहे? नक्कीच सध्या सांगलीच्या विट्यात इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री करणाऱ्या दुकानात हा फ्रीजचा सिलेंडरचा स्फोट झाल्याची ही माहिती समोर येते। यामध्ये 4 जण जागीच ठार झालेत। यामध्ये 2 पुरुष, 1 महिला आणि एका लहान मुलीचा देखील समावेश आहे। या घटनेमध्ये मयत झालेल्यांचा विट्यातील जुना वासुंबे रस्त्यावर स्टील व इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीचे दुकान आहे। खाली दुकान असून हे जे सर्व मयत आहेत ते पहिल्या मजल्यावर राहण्यास आहेत। दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या फ्रीजमधील सिलेंडरचा सकाळी अचानक स्फोट झाला। स्फोट इतका भीषण होता की यामध्ये संपूर्ण इमारत जळून खाक झाली। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली, परंतु या आगीमध्ये होरपळून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे मात्र विट्यामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। श्रद्धा, अगदी स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। स्फोटामध्ये 4 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। सांगलीच्या विट्यामध्ये हा स्फोट झाला आणि चौघांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। बातमी पाहतोय सांगलीमधून। इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये फ्रीजच्या सिलेंडरचा स्फोट झालेला आहे आणि ही तीच दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। सांगलीच्या विट्यामध्ये ही घटना घडलेली आहे। सांगलीच्या विट्यामध्ये स्फोट झालेला आहे। चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये 2 पुरुष आणि 1 महिला, एका लहान मुलीचा समावेश आहे। इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये फ्रीजच्या सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। या घटनेमध्ये मयत झालेल्यांचे विट्यामध्ये जुना वासुंबे रस्त्यावर स्टील आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीचं दुकान आहे।